सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही, जीवनाचा एक मार्ग आहे. रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी देशात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. यावर्षी जानेवारीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व ॲडिशनल एसपी ऋतू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सर्व संबंधितांना या निमित्ताने योगदान देण्याची संधी देण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान रॅली आयोजित करण्यात आली होती. याच अनुषंगाने कुपवाड येथे पोलीस निरीक्षक अविनाश पाटील व उप महासमादेशक अनिल शेजाळे, वाहतूक सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य उपनिरीक्षक विश्वजित गाडवे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रस्ता सुरक्षा अभियान रॅलीचा प्रारंभ झाला. सर्व शालेय RSP बालसैनिक विद्यार्थिनींना कुपवाड पोलीस ठाणेकडून पाणी व खाऊचे वाटप करण्यात आले. या रॅलीमध्ये परिसरातील TD लाड माध्यमिक विद्यालय कुपवाड, देशभक्त RP पाटील माध्यमिक विद्यालय कुपवाड, श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल यशवंतनगर कुपवाड, आशालता उपाध्ये गर्ल्स हायस्कूल कुपवाड, झील इंग्लिश स्कूल कुपवाड, नवकृष्ण वाली स्कूल कुपवाड शाळांचे 600 शालेय विद्यार्थ्यांनी RSP बालसैनिक, पोलीस, RTO, ड्रायव्हिंग स्कूल वाहने व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये विद्यार्थिनींनी सर्व वाहनधारकांना स्वतःची सुरक्षा आपल्याच हाती च्या घोषणा देताना ढोल ताशांच्या गजरात जनजागृती केली. यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी रॅलीला मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. अतिशय शिस्तबद्ध रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सदर रॅलीची सुरुवात चावडीतून सुरू होऊन थोरला गणपती चौक, पाण्याच्या टाकीपासून ते देशभक्त RP पाटील विद्यालय कुपवाड या ठिकाणी सांगता झाली. समारोपाच्या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे व उपमहासमादेशक अनिल शेजाळे यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी माहिती देत मार्गदर्शन